नमस्कार, सविताच किचनमध्ये आपल्याला आज रेसिपी बघायची नाही, तर मला एक आवडलेली वस्तू मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला आपण इथं बघूया. तर हे मी बाजारात गेल्यानंतर मला ना अशा बऱ्याच वस्तू 30-30 रुपयामध्ये भेटल्या. म्हणजे ही पण वस्तू मला 30 रुपयामध्येच भेटलेली आहे. तर हे आहे रोटी मॅट, प्युअर कॉटन आहे, वॉशेबल आहे. आणि आता हे एवढं स्वस्त तर आहे की एका चपातीची किंमत ही एका मॅटची किंमत आहे. आणि ह्याला मी वापरून पण बघितलं, खूप चांगलं वाटलं. मी नेहमी चपातीच्या डब्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये बटर पेपर वापरते, तर त्याच्यापेक्षा हे वापरायला जरा बरं वाटलं. म्हणजे हे प्युअर कॉटन असल्यामुळे जी गरम हवा असते ती पूर्ण शोषून घेतं, किंवा पाणी वगैरे असेल ते पण हे डब्यामध्ये जास्त पाणी होत नाही. आणि आपण असं हे रोटी मॅट कसं वापरायचं ते पण आता मी सांगणारच आहे. तर 30 रुपयामध्ये हे 2 रोटी मॅट मला भेटले आहेत. किमतीच्या मानाने अतिशय स्वस्त आहे, त्याच्यामुळे मी सुरुवातीला वापरले नव्हते, त्याच्यामुळे 2च घेतले आहेत. तर बघू शकता, असा चपातीचा आपला डबा असतो त्याच्यामध्ये व्यवस्थित अगदी हे रोटी मॅट बसत आहे. आणि वॉशेबल आहे, त्याच्यामुळे ह्याला आपण फेकून न देता आपण परत परत धुवून यूज करू शकतो, त्याच्यामुळे हे चांगलं आहे. आणि मी ह्याच्यामध्ये चपात्या पण ठेवून बघितल्या. चपाती नरम तर राहतेच, पण गरम पण राहते, त्याच्यामुळे हे वापरण्यासाठी चांगलं आहे. टोपलं वापरत असाल किंवा अशी छोटीशी टोपली वापरत असाल तुम्ही सुरुवातीला चपात्या वगैरे ठेवण्यासाठी, तर असं हे रोटी मॅट तुम्ही नक्की वापरा. कधी कधी किचनवरती पोळपाटाखाली आपण घसरतो म्हणून कपडा वगैरे ठेवतो, तर असं हे रोटी मॅट तुम्ही ठेवून त्याच्यावरती पोळपाट ठेवून चपात्या लाटू शकता. टिफिनमध्ये पण चपाती थोडीशी गरम राहावी म्हणून पण तुम्ही हे रोटी मॅट वापरू शकता. तर असं हे रोटी मॅट तुम्ही नक्कीच घेऊन वापरून बघा. व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब.